लातूर जिल्ह्यात सुरू होते छुमछुम. रंगीला रसिक, दलाल आणि पोलीस दादा झुमझुम. शिवबाचा महाराष्ट्र म्हणून मोठ्या अभिमानाने आम्ही महाराष्ट्र धर्म लोकांना सांगतो. मात्र आता महाराष्ट्र धर्म बदलतोय की काय अशी शंका येण्या इतपत परिस्थिती बदलत चाललेली आहे. 30 मार्च 2005 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आबा यांनी महाराष्ट्रामध्ये अनैतिक कृत्य महिलांची तस्करी रोखण्यासाठी तसेच महिलांना सुरक्षितता आणि निश्चितता देण्यासाठी महाराष्ट्रातून डान्स बार बंदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि 15 ऑगस्ट 2005 पासून डान्स बारवर बंदी झाली होती. मात्र त्यानंतर सरकार, पोलीस प्रशासन, महानगरपालिका यंत्रणांना गुंगारा देत बेकायदेशीरपणे डान्स बार चालूच राहिले. या दरम्यान डान्स बारला काही अटी अधीन राहून पाठिंबा दिला. परिणामतः काही राजकारणी, सरकारमधील काही वरिष्ठ अधिकारी आणि गुंडांच्या ताकदीने हे बार पुन्हा भरू लागले. तेव्हा 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाने हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आणि अध्यादेशाद्वारे सरकारने डान्स बारवर बंदी आणली. त्या बंदीलाही पुन्हा न्यायालयाने कोलदांडा घातला. तेव्हापासून महाराष्ट्र सरकारने 2016 मध्ये कायदा लागू केला आणि डान्स बारला बंदी घातली. हे महानगरपालिका हद्दीमध्ये कठोरपणे लागू झाले. मात्र त्यानंतर या डान्स बारमध्ये डान्स करणाऱ्या मुली आणि महिला यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आणि मग लपून छपून धाब्यावर किंवा एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या स्थानिक नेत्याच्या आशीर्वादाने खाजगी बैठकांमध्ये फड रंगू लागले. या प्रकारामध्ये अश्लीलता आणि अनैतिक कृत्य घडण्याची शक्यता विचारात घेऊन समाजामधून अशा प्रकाराच्या विरुद्ध ओरड होऊ लागली. त्यामुळे स्थानिकच्या पोलिसांनी अशा प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. परवाच अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष आणि लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनी शासनाला इशारा देऊन सांस्कृतिक कला केंद्रमधील डान्स बार बंद करावेत, अन्यथा कलाकार उपोषण करणार आहेत असा इशारा दिला. लोक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सांस्कृतिक कला केंद्रांना प्रोत्साहन दिलेले आहे. तेथील संगीत कार्यक्रमात ढोलकी, तबला पेटी यांचे वादक तसेच गायक व गायिका असावे असा नियमही आहे. मात्र या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते. राज्यात सुमारे 82च्या आसपास सांस्कृतिक कला केंद्र आहेत. हा आकडा अनाधिकृतपणे चालणारे विचारात घेतल्यास तो आणखीन वाढलेला असू शकतो. आणि हे बेकायदेशीर डान्स बार डीजे सुरू आहेत. ह्या केंद्रांमध्ये सरळ गैरकृत्यही होण्याचा धोका असून येथील महिला असुरक्षित झालेल्या आहेत. वादक गायकांचा रोजगार गेला आहे. अनेकांना उपासमार सहन करावी लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सांस्कृतिक कला केंद्रातील बेकायदा डान्स बार डीजे बंद करावेत. यासाठी सांस्कृतिक मंत्रालय यांनी लक्ष द्यावे. जर न्याय मिळाला नाही तर कलावंत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला जात आहे. लातूर जिल्ह्यातील काही छुमछुम कला केंद्रांना जाग आली आणि त्यांनी लगेच आपल्या कला केंद्रामध्ये ढोलकी, तबला वादकाच्या जागा आहेत, त्यासाठी कलाकार पाहिजेत अशा जाहिराती दिल्या. यांनी आपल्या व्यवस्थापकामार्फत अधिकृतपणे वृत्तपत्रातून जाहिराती देऊन आपण चालवत असलेल्या डान्स बारची उघड ग्वाही दिलेली आहे. या सर्व प्रकाराला पोलीस प्रशासनाचे निश्चितपणे सहकार्य असले पाहिजे असे बोलले जात आहे. काही ठिकाणी तर पोलीस दादाची वाढती वर्दळ विचारात घेऊन पोलीस दादाचा याच्यामध्ये भागीदारीचा वाटा असल्याचेही बोलले जात आहे. खरे खोटे देव जाणे. मात्र ज्या उद्देशाने महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आबा यांनी महाराष्ट्राची आदर्श परंपरा जपण्यासाठी आणि भावी पिढी चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून डान्स बारवर बंदी घातली होती, तो उद्देशच देशोधडीला लावत पोलीस दादांच्या चिरीमिरीची सोय करून हे अवैध धंदेवाले डान्स बार चालवत आहेत. खाजगी बैठकीसाठी तब्बल 11,000 पर्यंत दर असल्याचे सांगितले जात आहे. एका तासाला एका बैठकीला एवढी रक्कम, तर अशा 7-8 बैठका एकाच वेळी चालतील अशी सोय लातूर जिल्ह्यात असलेले 4-5
अवैध कला केंद्र डान्स बार चालवत असल्याची चर्चा रंगीला रसिक करत आहे। कायदा सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवण्यासाठी या प्रकाराला आळा घातला पाहिजे अशी समाजातील जाणकार लोकांची मागणी आहे। मात्र यामागे जर पोलीस प्रशासन, स्थानिक पुढारी, गुंड प्रवृत्तीचे नेते यांचे आशीर्वाद असतील तर हे धंदे पुन्हा चालूच राहतील अशी ही चर्चा लातूर जिल्ह्यात चालू आहे। लाडकी बहीण योजना आणणाऱ्या सरकारने तरी आपल्या बहिणीला नाचवणे थांबवावे अशी ही काही महिलांची मागणी पुढे येत आहे। शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे।